करिअर इन फिजिक्स, भौतिकशास्त्रातील करिअर, विश्व समजून घेण्याचा आणि भविष्य घडवण्याचा प्रवास. लेखन आणि अभिवाचन डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार. फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्र शिकवताना अनेक विद्यार्थी भेटायला येतात आणि विचारतात की जर ह्या विषयात आम्ही BSc केलं, MSc केलं तर आम्हाला पुढे करिअरसाठी काय पर्याय उपलब्ध आहेत. तर त्या अनुषंगाने आपण फिजिक्सच्या करिअरविषयी थोडंसं बोलूया. विश्वाची रचना कशी आहे हा प्रश्न मानवाला शतकानुशतके भुरळ घालतो आहे. या प्रश्नाची वैज्ञानिक उत्तरे शोधण्याचा एक मार्ग आहे भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स. नैसर्गिक घटनांचे मूलभूत नियम समजून घेणारे, विश्वाच्या गूढ रहस्यांचा शोध घेणारे विज्ञान असल्याने भौतिकशास्त्रात प्रकाश, ऊर्जा, गुरुत्वाकर्षण, अणू इत्यादी अनेक घटकांचा अभ्यास येतो. भौतिकशास्त्रासाठी सूत्र आणि गणित जरी महत्त्वाचं असलं तरी ते केवळ यापुरतं मर्यादित नाही आहे. म्हणजे ही जी संकल्पना आहे की फिजिक्स म्हणजे फक्त डेफिनेशन्स आणि फॉर्म्युली, तर हे काही खरं नाही. ते आवश्यक आहे, पण केवळ त्याचं पाठांतर करणं म्हणजे फिजिक्स शिकणं नाही. आपल्या दैनंदिन जीवनापासून विविध संशोधन क्षेत्रांपर्यंत यत्र तत्र सर्वत्र भौतिकशास्त्र पसरलेलं आहे. भौतिकशास्त्रात तुम्ही जर पदवी घेतली तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करता येतं. सुरुवात अर्थातच करूया सगळ्यात लोकप्रिय पर्याय असलेला संशोधन हा पर्याय. भौतिकशास्त्रात करिअर करण्यासाठी संशोधन क्षेत्र हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. आणि भौतिकशास्त्रात पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, MSc PhD असं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही भारतात किंवा परदेशात नामांकित संशोधन संस्थांमध्ये संशोधन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही विद्यापीठात किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्ही संशोधन करू शकता. काही जण R&D असं त्यांचं युनिट असतं, ते स्वतः त्याची स्थापना करून तिथेही संशोधन करतात. R&D म्हणजे अर्थात रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता ह्याच्या अंतर्गत काय येतं तर नवीन शोध लावणे, प्रयोग करणे आणि सिद्धांत विकसित करणे, हे सगळं त्याच्या अंतर्गत येतं. आणि अर्थात मग तुम्ही एक्सपेरिमेंटल करताय, प्रायोगिक का सैद्धांतिक म्हणजे थिअरॉटिकल करताय, यावरही तुम्ही कशा प्रकारे तुमचं संशोधन होणार आहे त्यानुसार ठरतं. आता संशोधनाच्या दृष्टीने मी म्हणलं तसं एक्सपेरिमेंटल आणि थिअरॉटिकल हे दोन्ही ढोबळमानाने प्रकार आहेत. आणि भौतिकशास्त्र खूप व्यापक आहे. म्हणजे असं म्हणता येईल की या विश्वातल्या सगळ्यात मोठ्या असलेल्या वस्तू म्हणजे ज्या अगदी ग्रहताऱ्यांहूनही मोठ्या असलेल्या आकाशगंगा किंवा अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास ॲस्ट्रोफिजिक्स किंवा खगोल भौतिकीच्या अंतर्गत येतो. आणि विश्वात सगळ्यात छोट्या असलेल्या गोष्टी म्हणजे अणुसुद्धा किंवा न्यूक्लिअर फिजिक्स जे आपण म्हणतो अणुभौतिकी, त्याच्याहूनही अणूच्या आत तुम्हाला माहिती आहे की केंद्रक असतं, न्यूक्लियस, त्यात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात आणि ऑफकोर्स न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. पण आता हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स कशाचे बनलेले आहेत तर पार क्वार्क्सपर्यंत तुम्ही जाता आणि हे कणभौतिकी किंवा पार्टिकल फिजिक्सच्या अंतर्गत ह्याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर क्वांटम फिजिक्स आहे किंवा क्वांटम भौतिकी किंवा घन अवस्था भौतिकी म्हणजे सॉलिड स्टेट फिजिक्स आहे, उच्च ऊर्जा भौतिकी आहे, हाय एनर्जी फिजिक्स आहे, बायोफिजिक्स आहे, जैव भौतिकी किंवा केमिकल फिजिक्ससुद्धा आहे, रसायन भौतिकी. अनेक उपशाखा आहेत फिजिक्सच्या. आणि हल्ली खूप जण फिजिक्स आणि पदार्थ विज्ञान किंवा मटेरियल सायन्स याची सांगड घालताना आपल्याला दिसतात. मग त्याच्या अंतर्गतही कोणी लेझर्सचा वापर करत असतो, ऑप्टिक्समध्ये खूप जण काम करत असतात. तर अशा अनेक उपशाखा तुम्हाला फिजिक्समध्ये उपलब्ध आहेत. आणि संशोधन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या उपशाखेची तसंच आंतरविद्याशाखीय क्षेत्राची इंटरडिसिप्लिनरी सायन्स, फॉर एक्झाम्पल नॅनो टेक्नॉलॉजी किंवा ज्याला अब्जांश तंत्रज्ञान असं म्हणतात, अशा प्रकारच्या क्षेत्राचीही निवड करू शकता.
आता मी म्हणलं तसं देशात आणि परदेशात अनेक नामांकित संस्था आहेत किंवा विद्यापीठं आहेत. तर आता आपल्याला साधारण अग्रगण्य भौतिकशास्त्र संशोधन संस्था माहिती असतात, त्या म्हणजे MIT, स्टॅनफर्ड, हार्वर्ड. ही सगळी झाली अमेरिकेतली. इतर अनेक विद्यापीठं तिथली. त्याचबरोबर पूर्वापार केम्ब्रिजचं खूप महत्त्व आहे. भारतातल्या जर संस्था आपण बघायला गेलो, प्रमुख संशोधन संस्था, तर त्याही TIFR किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा भारतीय विज्ञान संस्था, IUCAA म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स किंवा आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र, RRI रामन रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा रामन संशोधन संस्था, SINP सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स किंवा सहा अणुभौतिकी संस्था, NPL राष्ट्रीय भौतिकी संस्था किंवा नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स IOP, भौतिक संशोधन प्रयोगशाळा PRL, भाभा अणु संशोधन केंद्र BARC किंवा बार्क असं त्याला म्हणतात मुंबईतलं, ICTS जिथे थिअरॉटिकल फिजिक्सचा अभ्यास चालतो, आणि अर्थातच त्याचबरोबर NCRA राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, आणि पुण्याजवळ नारायणगावच्या जवळ खरं तर खोडद इथे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे. तर त्याचाही खूप अभ्यास NCRAमध्ये तिथे उपलब्ध झालेल्या डेटाचा अभ्यासही करण्यात येतो. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा किंवा CSIR NPL त्याविषयी सांगितलंच. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, थोडक्यात आयसर. मला वाटतं आयसर सगळ्यांना माहिती असेल. अनेक आयसर आहेत, पुण्यात आहे, कलकत्त्यात आहे, मोहालीला आहे इत्यादी. आणि अर्थात IITs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारतीय तंत्रज्ञान संस्था, त्याही अनेक ठिकाणी आहेत. मुंबईत आहे, अगदी जुनी हे खरगपूरला आहे, आणि आता नवीन इंदोर IIT सारख्याही IITs आहेत, चेन्नईला आहे, अनेक आहेत. तर अशा संस्थांमध्ये तरीसुद्धा ह्या मी आत्ता केवळ प्रमुख संस्थांची नावं घेतलीत. ह्यांच्या व्यतिरिक्तही इतर संशोधन संस्था आहेत, आणि मी म्हणलं तसं विद्यापीठांमध्ये कॉलेजेसमध्ये राहूनही तुम्ही तुमचं संशोधन करू शकता किंवा इंडस्ट्रीमध्येही R&D करणं शक्य आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे अध्यापन, टीचिंग. जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी किंवा अशा प्रकारच्या संस्थांमध्येही कधी कधी कोर्स वर्क असतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिजिक्स शिकवू शकता. आता प्रत्येक ठिकाणी शिकवण्यासाठी एलिजिबिलिटी कंडिशन्स किंवा नॉर्म्स वेगवेगळे आहेत. थोडा त्यात बदलही होत असतो, पण सर्वसामान्यपणे PhD केल्यास किंवा नेट सेट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला सिनियर कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता तुम्ही. त्याबरोबर तुम्हाला जर ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवायचं असेल तर B.Ed करणं गरजेचं असतं. आणि शाळेतही बहुतांश वेळा B.Ed किंवा आता या नवीन एंट्रन्स एक्झाम्सही निघत आहेत तऱ्हेतऱ्हेच्या, त्याही बदलत राहतात. तर त्या परीक्षाही उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला अशा ठिकाणी तुम्ही शिकवू शकता, म्हणजे अप्लाय करू शकता. मग अर्थातच मुलाखत तुमची होऊन तुमची निवड झाली तर तुमची तिथे नेमणूक होते. मग एक पर्याय आहे, तो फारसा कोणाला माहिती नाही आहे, विज्ञान प्रसार, सायन्स कम्युनिकेशन किंवा ह्याला सायन्स आउटरीचही म्हणतात. ह्याच्या किंवा सायन्स पॉप्युलरायझेशन असंही त्याला म्हणलं जातं. तर हा अजून भारतात तितका रुजलेला नाही आहे पर्याय, पण परदेशात हा जास्त रुजलेला आहे. तिथल्या विद्यापीठात फिजिक्स डिपार्टमेंटमध्येच हे काम करणारी लोक असतात, आणि मग वेगळा त्यांना हे स्पेशलायझेशन सारखं त्यांचं मानलं जातं. हळूहळू भारतातही याला महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे. तर त्यात तुम्ही सायन्स रायटिंग किंवा विज्ञान लेखन, कंटेंट डेव्हलपमेंट, आता आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहे कंटेंट डेव्हलपमेंट, किंवा ऑनलाईन एज्युकेटर म्हणूनही तुम्ही करिअर करू शकता. आणि त्यात
विज्ञान सोप्या भाषेत पोहोचवणं, अर्थात इथे फिजिक्स एज्युकेशन किंवा फिजिक्स कम्युनिकेशन, फिजिक्स आउटरीच ह्याच्यावर भर आहे, कारण हे आपण आत्ता फिजिक्सविषयी बोलतोय. पण ह्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे 2 पातळ्यांवर, एक म्हणजे विद्यार्थिनींसाठी आणि दुसरं म्हणजे जनरल पब्लिक जे आपण म्हणतो, की जनसामान्यांमध्येही खूप याविषयी इंटरेस्टही असतो आणि ही जर माहिती योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, एक समाज म्हणून आपला वैज्ञानिक दृष्टिकोनही उत्तम प्रकारे विकसित होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या सर्व दृष्टीने हे खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. ह्याच्यात तुम्ही म्हणजे प्रिंट, ऑडिओ, व्हिडिओ, यूट्यूब सारखा आता पर्याय आहेच. नंतर इवन रील्स तुम्ही तऱ्हेतऱ्हेची फिजिक्स रिलेटेड करू शकता किंवा लेख लिहू शकता वृत्तपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये. दिवाळी अंकही आपल्या इथे महाराष्ट्रात विशेषतः ही पद्धत आहे. अशा प्रकारच्या दिवाळी अंकात किंवा इतरही मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठीही असलेल्या अंकांमध्ये, मॅगझिन्समध्ये तुम्ही लिहू शकता. तुमचा पॉडकास्ट सुरू करू शकता. रेडिओ, टी व्ही किंवा OTT सारखी माध्यमं वापरूनही तुम्ही हे करू शकता. असं खूप नवीन नवीन पर्याय ह्याच्यात उपलब्ध होत आहेत आणि हे आत्ता म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की हळूहळू ह्या क्षेत्राचाच एक प्रकारे प्रसार होतोय असं म्हणायला हरकत नाही. आत्ता या क्षेत्रात खूप आर्थिक पाठबळ तुम्हाला मिळत नाही, हे नक्की. कारण ह्याच्यात तुम्हाला असा पगार असा नसतो. तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला पगार मिळतो. पण ज्यांना ही आवड आहे, आवड म्हणण्यापेक्षा ज्यांना ही पॅशन आहे, त्यांनी हा पर्याय स्वीकारायला काहीच हरकत नाही. मग अर्थात अंतराळ क्षेत्र, मघाशी आपण ॲस्ट्रोफिजिक्सचा उल्लेख केला होता, पण आता इस्रो, आपल्याला माहिती आहे की भारतातली इस्रो ही देशात काय जगातल्या अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. त्यामुळे अंतराळ संस्था, उपग्रहाशी संबंधित तंत्रज्ञान, अंतराळ मोहिमा यासारख्या गोष्टींसाठी भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा अर्थातच खूप उपयोग होतो. मग उद्योग क्षेत्रात संधी, आता ह्या थोड्याशा इंजिनिअरिंगच्या जवळ जाणाऱ्याही आहेत किंवा मी म्हटलं तसं पदार्थ विज्ञान किंवा अशा ह्याच्यात सुद्धा हळूहळू स्टार्टअप कल्चर अजून तितकं भारतात रुजलं नाही आहे, हळूहळू रुजतंय. पण परदेशात बऱ्याचदा जे संशोधन करणारे शास्त्रज्ञ असतात ते सुद्धा त्यांची एक स्टार्टअप सुरू करतात. त्यामुळे तिथे उद्योग क्षेत्रात याही संधी असतात. आपल्या इथेही हळूहळू ते उपलब्ध होत आहे. आणि आता इंजिनिअरिंग म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रोबोटिक्स, एरोस्पेस, ऑटोमोबाईल किंवा रिन्युएबल एनर्जी, नवीकरणीय ऊर्जा आणि अर्थात मटेरियल सायन्स किंवा पदार्थ विज्ञान यासारख्या किंवा यांच्याशी संबंधित अशा अनेक उद्योगांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये फिजिक्स, तुम्ही जर तुमचा पाया जर भक्कम असेल, फाउंडेशन तुमचं भक्कम असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. मग डेटा सायन्स, IT क्षेत्र आणि फायनान्स, खरं तर ही तशी 3 वेगळी उपक्षेत्र आहेत, पण ती खूप कोर फिजिक्सपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे मी ते एकत्र त्यांचा उल्लेख केला. त्याच्यात आता फिजिक्सचा फायदा असा आहे की तुमचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण कौशल्य त्यात खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते शिकता. तुमचं लॉजिक पक्कं होतं आणि ह्या विश्लेषणात्मक विचारसरणीमुळे भौतिकशास्त्राचे पदवीधर डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि आर्थिक संदर्भातील क्षेत्रांमध्ये खूप चांगलं काम करू शकतात. आणि आता आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI आणि मशीन लर्निंग अर्थात ML याला अत्यंतिक महत्त्व प्राप्त झालंच आहे. कम्प्युटेशनल स्किल्स असतात, तुमचे सिम्युलेशन्स तुम्ही करता, अशा अनेक कामांसाठी तुम्हाला फिजिक्समधलं तुमचं ज्ञान आणि फिजिक्सचा भक्कम पाया खूप उपयोगी पडतो. मग वैद्यकीय क्षेत्रात फिजिक्सचं महत्त्व आहे. आता तऱ्हेची इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात, तऱ्हेची टेक्निक्स असतात. मग जसं MRI आहे, CT स्कॅन आहे, साधा एक्सरे आहे काढणं किंवा रेडिएशन थेरपी, कित्येक अशी टेक्निक्स आहेत आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या मागे फिजिक्सच असतं. त्याच्यावर आधारित ही सगळी यंत्रणा विकसित केली गेली असते.
त्यामुळे मेडिकल फिजिक्स हा पण एक खूप उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर त्या क्षेत्राची आवड असेल तर वैद्यकीय क्षेत्रातही तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्र, आता DRDO, HAL अशा सारख्या संस्थांमध्ये तुम्ही वैज्ञानिक म्हणून काम करू शकता. आणि मी म्हटलं तसं थोडं इथलं संशोधन वेगळं होतं. म्हणजे आता संशोधन करताना सुद्धा आधी जो उल्लेख केला होता, संशोधन संस्थांमध्ये जे मी उदाहरणं दिली तशा संस्थांमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं संशोधन करता येऊ शकतं. पण तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीच्या R&D मध्ये असलात तर त्या इंडस्ट्रीचा जो इंटरेस्ट आहे त्या रिलेटेडच तुम्हाला संशोधन तुम्ही करता. किंवा आता संरक्षण क्षेत्र आपण जर बघितलं, DRDO मध्ये जर तुम्ही काम करत असलात तर साहजिक आहे की तुमचं संशोधन हे संरक्षण क्षेत्राशी निगडीत पाहिजे. हा एक पर्याय आहेच. आणि खूप मुलं BSc फिजिक्स करून किंवा काही जण MSc फिजिक्स करून संरक्षण दलात भरती होतात. म्हणजे आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, SSB सारखी परीक्षा असते, OTF, तऱ्हेतऱ्हेच्या परीक्षा असतात. तर तिथे खूप उपयोग होतो. म्हणजे दरवर्षी आम्ही बघतो की विद्यापीठांसारख्या MSc करणारे विद्यार्थी सुद्धा ह्या परीक्षा एकीकडे देत असतात आणि त्यांना संरक्षण दलात भरती व्हायची इच्छा असते आणि तिथे त्यांना त्यांच्या फिजिक्सच्या भक्कम पायाचा खूप उपयोग होतो. आणि मग नंतर अर्थातच पर्याय UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा. म्हणजे प्रशासन क्षेत्रात तुम्हाला जर कार्य करायचं असेल, IAS व्हायचं असेल किंवा तत्सम जबाबदाऱ्या घ्यायच्या असल्या तर त्यासाठीही किंवा अशा सिव्हिल सर्व्हिसेस आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठीही फिजिक्स हा तुम्ही पर्यायी विषय निवडू शकता आणि त्यातलं तुमचं ज्ञान त्याच्यासाठी उपयोगी खूप पडू शकतं. ह्या मी काही पर्यायांचा उल्लेख केला आहे आणि गोष्टी बदलत राहतात. त्यामुळे नवीन नवीन पर्यायही उपलब्ध होणारच आहेत. तर भौतिकशास्त्र तुम्ही जेव्हा शिकता किंवा त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुमच्यात काही कौशल्य असली पाहिजेत आणि काही अर्थातच तुम्ही जेव्हा तो विषय शिकत असता तेव्हा तुमची ती विकसित होतात. आता कुठल्याही विज्ञानासाठी जे आहे की जिज्ञासा वाटणं हे तर आहेच, ते अर्थात फिजिक्ससाठी सुद्धा आहे. आता फिजिक्सच्या बाबतीत गणितात प्रावीण्य असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कितीही म्हणलं तरी गणितावर आधारित बऱ्याच गोष्टी फिजिक्समध्ये आहेत. किंवा तुम्ही जेव्हा फॉर्म्युला किंवा याविषयी बोलता तेव्हा त्यात काही ना काही सूत्र गणित ही येतातच. त्यामुळे फिजिक्समध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही शक्यतो SYBSc किंवा अशापर्यंत गणित शिकावंच. म्हणजे गणित सोडून देऊन फिजिक्स करणं अशक्य नाही आहे, पण अवघड आहे. आणि अर्थातच तुमची जी तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता आहे, म्हणजे लॉजिकल आणि ॲनालिटिकल माइंड जे आपण म्हणतो, तर एक म्हणजे तुम्हाला जात्याच ते किती आहे ही एक गोष्ट आहे. आणि थोडं मी म्हटलं तसं तो विषय शिकत असताना ते विकसितही होतं. मग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. आता प्रॉब्लेम म्हणजे अगदी तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या शाळेतल्या पुस्तकांपासूनच तुम्हाला असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्विंग असं धड्याच्या खाली असतं आणि काहीतरी फिजिक्सचं एक त्याच्यात दिलेलं असतं की हे सोडवा. तर तिथपासनं हळूहळू त्या प्रॉब्लेम्सची लेवल वाढत जाते. आणि अर्थात कुठल्याही करिअरमध्ये जे आवश्यक आहे की सतत शिकण्याची वृत्ती, अपडेट राहणं जमलं पाहिजे. कारण काही गोष्टी फिजिक्समधल्या जरी बदलल्या नाहीत तरी नवीन नवीन शोध लागत असतात. काही गोष्टी ज्या आधी आपल्याला वाटत होतं बरोबर आहेत त्याही नंतर असं लक्षात येतं की नाही, त्या खऱ्या वेगळ्या आहेत. म्हणजे विज्ञानात, सायन्समध्ये असं म्हणतात की एनिथिंग इज ट्रू अनलेस अँड अंटिल प्रूव्हन फॉल्स. थोडक्यात बदल किंवा जे आपण नेहमी म्हणतो की चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट, हे खरं आहेच. विज्ञानात नवनवीन संशोधन होतं तेव्हा आधी आपल्या ज्या कल्पना असतात त्या कित्येक कल्पना बदलतात. त्यामुळे सतत ते नवीन शिकत राहणं गरजेचं आहेच. तर मुख्य जर आपण म्हणलं की भौतिकशास्त्र म्हणजे बाकीच्या विज्ञानातल्या शाखांमध्ये भौतिकशास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे खूप लॉजिकल आहे, तार्किक आहे, मगाशी म्हटलं तसं विश्लेषणात्मक, ॲनालिटिकल आहे.
एक प्रकारे ना तुम्ही जेव्हा फिजिक्स शिकता तर हा नुसता एक विषय असं नाही आहे, तर एक तुमचा जगाकडे पाहण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी ही एक तार्किक विचारसरणी आहे. त्यामुळे तुम्ही फिजिक्समध्ये जर शिक्षण घेतलं तर फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रात करिअर करू शकताच, पण त्याचबरोबर तुम्ही इतर वेगवेगळ्या क्षेत्रातही तुमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकता. आणि अर्थातच आनंददायी विषय आहे. कुठेतरी मला नेहमी असं वाटतं की विज्ञान म्हणजे आपल्या आयुष्याचं मॅन्युअल आहे, की जसं आपण एखादं इन्स्ट्रुमेंट घेतो तेव्हा आपण म्हणतो की हां हे मॅन्युअल आहे, ह्याच्यात असं असं दिलं आहे, हे समजून घेतलं तर आपण हे इन्स्ट्रुमेंट चांगलं वापरू शकू. तसंच एक प्रकारे आहे की तुम्ही विज्ञान शिकलात तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप जास्त चांगल्या पद्धतीने जगू शकता. आणि त्यात अर्थातच भौतिकशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र तुम्हाला केवळ ज्ञान देत नाही, तर एक तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यात सुद्धा ते खूप उपयोगी आहे. जरूर फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्राचा करिअरसाठी विचार करा. आता अनेक पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, ते मी सांगितले आहेत. आणि सगळ्यात सर्धोपट मार्ग म्हणजे BSc करणं, MSc करणं. BSc अर्थातच सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही करू शकता फिजिक्समध्ये, आणि MSc करण्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता. काही कॉलेजेसमध्येही असतं, IIT सारख्या संस्थांमध्येही आहे. काही ठिकाणी इंटिग्रेटेड PhD असा पर्याय असतो की आधी तुम्ही 5 वर्ष की तुम्ही आधी 2 वर्ष मास्टर्स करता आणि नंतर तुमचा डॉक्टरेटचा रिसर्च करता. असे काही ठिकाणी पर्याय आहेत. आणि काही ठिकाणी इंटिग्रेटेड मास्टर्स म्हणजे तुम्ही बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही करता, असेही काही ठिकाणी पर्याय आहेत. नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. सुदैवाने इंटरनेटमुळे तुम्हाला त्याची माहिती सर्व संस्थांच्या संकेतस्थळांवर, वेबसाईट्सवर मिळू शकते. तर जरूर फिजिक्सची निवड करा. यासाठी तयारी कशी करायची, तर काही पुस्तकंही आहेत किंवा आजच्या काळात आता ऑडिओ व्हिज्युअल माध्यम, बरोबर रिचर्ड फाइनमन यांनी लिहिलेली फाइनमन्स लेक्चर सिरीज सारखी पुस्तकं आहेत, किंवा फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स हॅलिडे अँड रेसनिक यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचबरोबर आपले IIT कानपूरमधले HC वर्मा यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. असे अनेक लेखक आहेत, त्यांची पुस्तकं आहेत. आजच्या काळात तुम्हाला इंटरनेटवर उत्तमोत्तम शिक्षकांनी शिकवलेली व्याख्यानं किंवा लेक्चर्ससुद्धा तुम्ही ऐकू शकता, बघू शकता. त्यामुळे त्याही संधी आहेत. त्यामुळे अभ्यास कसा करायचा हा आता प्रश्न उरलेला नाही आहे. फक्त तुम्ही ठरवायचं आहे की हो, आम्हाला फिजिक्समध्ये करिअर करायला आवडेल. तुमचं सगळ्यांचं फिजिक्सच्या क्षेत्रात मनापासून स्वागत आहे. मी इथे आवर्जून उल्लेख करू इच्छिते की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंटची आत्ता जूनमध्ये एंट्रन्स एक्झाम आहे, प्रवेश परीक्षा, आणि त्याचे फॉर्म्स आत्ता मेमध्ये मिळत आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात अर्थात डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समध्ये MSc करण्याचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे. लवकर फॉर्म भरा आणि प्रवेश परीक्षेची तयारी करायला लागा. आत्ता आपण ही सगळी जी माहिती ऐकली त्याचा काही भाग लोकमत या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. या सर्व माहितीचं लेखन आणि अभिवाचन केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधळे यांनी. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आहेत. डी क्रिएशन्स रिसोर्सेस या नावाच्या YouTube चॅनलवर त्यांनी फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, गणित आणि त्याच्याशी संबंधित अनेक एपिसोड्स मोफत सगळ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तयारी करण्यासाठी फिजिक्समधल्या काही विशेष गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही डी क्रिएशन्स रिसोर्सेस या YouTube चॅनलचाही वापर करू शकाल. तर दोस्तो, फिजिक्स या विषयाचा, भौतिकशास्त्र या क्षेत्राचा करिअर म्हणून नक्की विचार करा. तुमच्या करिअरसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.